पिंट्या दादा. हाय पिंट्या दादा. कशी आहेस ग चिमणे? अमेझिंग. हाऊ आर यू? छान मस्त. आय मिस्ड यू सो मच. मी पण. नमस्कार सर. नमस्कार समर सर. नमस्ते. कशी आहे तुमची तब्येत? छान आहे आणि नवी सुनबाई आल्यापासून तर उत्तम आहे. बाबा. अधिरा मॅम. हो आले 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 सर. नमस्कार. अजय. अरे अरे वा, नमस्कार 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 आहे. नमस्कार. अरे राहू दे राहू दे राहू दे. नमस्कार आई. या ना बसा ना. हो चल. नमस्कार पेंडबाई. आहे ओळख. कशा आहात? छान सगळं व्यवस्थित. आले हा गळ्यात. एक्सक्यूज मी. रोहिणी, किती वेळा सांगितलं एवढ्या महागड्या वस्तू इथे बाहेर ठेवू नको सगळ्यांसमोर. उचल आणि आतमध्ये नेऊन ठेव. हो मॅडम. मम्मा. नमस्ते. बघितलं कसं वागतात माझ्या बरोबर. अपमान करायलाच बोलवले जणू काही. तिने ती फुलचटकी अशी उचलायची. शांत हो प्लीज. कसं काय? सगळ्यांसमोर सीन क्रिएट करायचा आहे का तुला? अरे पण मी कुठे काय करते? मी तर नीट बोलते त्यांच्या. प्लीज माझ्या बरोबर नीट ना बोलू तू. तू जरा शांत बसशील का? तू त्याची बाजू घे. कशी आहेस? अमेझिंग. कसा चाललाय गरीबा घरचा संसार? संसार एकदम उत्तम. वाव. दी बेस्ट यू नो. अँड व्हॉट अबाउट यू? तुझं काय चाललंय? तू अजून इथेच आहेस का माहेरी पडी? अधिरा, अर्पिता ताई, टॉन्ट्स जर घेता येत नसतील ना तर मारू पण नको. म्हणजे तुला काय म्हणायचंय? मला काय? अरे अर्पिता काय चाललंय तुझं? आणि तुझं काय ग? अर्पिता आता म्हणजे एवढ्या दिवसांनी तुम्ही एकमेकींना भेटताय आणि असं भांडायला आलात का इथे तुम्ही? चला चला म्हणते ना. आले. चल चला ग. कुठे काय? चल. अरे नंदू ताई कुठे दिसत नाही? ताई, अगं किती सुंदर दिसतेस. हॅलो. हा. रिलॅक्स रिलॅक्स. तुझीच बायको आहे. असं काय बघतोस? कुठे काय? काही काय? अच्छा. हा. आलेच तुझ्या बायकोला भेटून. अगं किती सुंदर दिसतेस तू. कशी आहेस? छान. तू कसा आहेस? मी पण मजेत. हे नंदू ताई. हाऊ आर यू? ओ माय गॉड. यू लुकिंग सो स्टनिंग. काहीतरीच तुझं. आणि खरंच तू खूप छान दिसतेस. थँक्यू. कशी आहेस तू? खूप छान. पिंट्या दादा तुला त्रास नाही देत ना? थोडासा. स्वानंदी बसा बसा. जगदंबा भवानी कोस्वामी खंडेराय बरुणाता आमची कुलस्वामिनी माता आज आमच्या राजवाडे परिवारामध्ये हा आमच्या लग्नाचा गोंधळाचा कार्यक्रम या ठिकाणी मांडलेला आहे. तो आनंदानं पावन करून घे.
काही चुकलं माकलं असेल तर क्षमा कर आणि असंच कृपा क्षेत्र आमच्या या राजवाडे परिवारावरती आणि आलेल्या भाविक मंडळी कोण राहिलं पाहिजे. बोल अंबाबाईचा उदे उदे. घरात आल्या आल्या रोहनच्या ताईंनी 15 लाखांवरती हात मारला. त्यानंतर सुद्धा पुन्हा दागदागिने घालून पूजेला बसताना काहीच कसं वाटत नाही या बाईला. मला कळतंय आता समर राजवाडेंच्या मनात माझ्याबद्दल काय भावना आहेत. हा जो काय पूर्वग्रह झालाय त्याला कारणही तशीच आहेत, पण त्यांचं आमच्याबद्दलचं मत बदलायला हवं. त्यांची बहीण मुळात चांगल्या घरात गेली आहे असं त्यांना वाटायला हवं. नाहीतर त्यांच्या मनात कायमच माझ्याबद्दल आणि माझ्या आईबद्दल अढी राहणार. मी त्यांची पत्नी आणि या घरची सून म्हणून माझी सगळी कर्तव्य निभावेन. आजींच्या मनात आता जो काही संशय आलाय तोही दूर करेन आणि सगळ्यांचा विश्वास जिंकून घेईन. माझ्या कुटुंबाचा मान मी पुन्हा मिळवेन. एक चांगली बायको आणि चांगली सून होऊन दाखवेन. परमेश्वरा, फक्त माझ्या पाठीशी उभा राहा रे बाबा. मॉम, कॅश जमा केली आहे. सगळी केलीस का? ऑफकोर्स. नशीब. आता परत माती खाऊ नकोस. हा, पहिला अवतार या जगदंबेनं घेतला कुठे? आधी मैरा कर्नाटक आणि त्या कर्नाटक मध्ये सौंदर्याची यल्लम्मा म्हणून या अंबाबाईनं पहिला अवतार धारण केला. विठ्ठलाचा अवतार सुद्धा त्या कर्नाटकामध्ये कोण झाला? माझा कानडा राजा पंढरीचा. म्हणून ह्या कानडा देशातून देव आपल्या महाराष्ट्रामध्ये कोण आणि या महाराष्ट्रामध्ये या अंबाबाईनं पहिलं शक्तीपीठ निर्माण केलं ते कुठं? माहूरगडावरती. माहूरगडची ही रेणुका माता म्हणले. नांदेड जिल्हा किनवट तालुका. हा. आणि त्या माहूरगडावरती या जगदंबेनं महाराष्ट्रामध्ये पहिलं शक्तीपीठ निर्माण. तिथून जगदंबा आली तुळजापुराला. तुळजापुरामध्ये येऊन तुळजा भवानी म्हणून कोण राहू लागली? शिवाजी महाराजांना प्रसन्न झाली भवानी तलवार कोण दिली? आणि त्या ठिकाणी या अंबाबाईनं दुसरं शक्तीपीठ निर्माण केलं. तिथून जगदंबा कोण निघाली? आली म्हणले कोल्हापूरमध्ये. महालक्ष्मीच्या नावारूपाने ही जगदंबा कोण ओळखू लागली? हा. आणि त्या कोल्हापूर वासियांना ती जगदंबा भवानी प्रसन्न कोण झाली? आणि त्या ठिकाणी या अंबाबाईनं तिसरं शक्तीपीठ निर्माण केलं. तिथून जगदंबा कोण निघाली? आली म्हणले खानदेश देशामध्ये. नाशिक जिल्ह्यामध्ये वणीच्या डोंगरावर. सप्तशृंगी 18 भुजाची नार. आणि त्या वणीच्या डोंगरावर ह्या अंबाबाईनं अर्ध शक्तीपीठ निर्माण केलं. म्हणून आपल्या महाराष्ट्रामध्ये या जगदंबेचे 3.5 शक्तीपीठ मानली जातात. अंबाबाईचे पुष्कळ अवतार आहेत. पण हा जगदंबेचा गोंधळ का म्हणून घालावा लागतो? आपल्या घरामध्ये गोंधळ होऊ नये, गोंधळ माजू नये म्हणून हे कुलदैवताचं देवकार्य म्हणून गोंधळ घालण्याची प्रथा आहे. माझ्या कानड्या कानड्या मल्हारी, कानड्या कानड्या बनाला, कानड्या कानड्या बनाला, बाळली बाळली कोणाला, बाळली बाळली गुणाला, सोन्याची सोन्याची जेजुरी, सोन्याची सोन्याची जेजुरी, नांदतो नांदतो मल्हारी, नांदतो